श्री स्वामी समर्थ. पापडे बनवायचे म्हटलं की जेव्हाचे पापडे होते, तर ह्या गव्हाचा पण खूप कुटाणा असतो. 4 दिवस याला भिजवायचं, रोज पाणी बदलायचं, म्हणजे वास येत नाही आंबट. आणि नंतर चीक काढायचा, ते पिळायचं. तर याला 2 पाण्यात पिळून घ्यायचं. नंतर थोडीशी तुरटी फिरवायची, म्हणजे चीक खाली बुडाला बसतो आणि चीक चांगला पडतो. आणि मला आज कुरडया घालायच्या होत्या, पण आज सोमवार आहे म्हणून बायका म्हटल्या की सोमवारी वेडा घालत नाहीत, म्हणून पळी पापड्या घातल्या. काही बनवायचं म्हटलं की खूप धावपळ आणि हे हे करत करत कस्टमर, घरातलं काम, स्वयंपाक सगळं काही करावं लागतं. सध्या मुलांना सुट्टी म्हणून रोज स्वयंपाकाला उशीर होतो. तर आज मी स्वयंपाकात आंबट गोड वरण शेवग्याचं बनवणार होते. तर पहिले हे शिजून घेतले चिंच टाकून आणि शेंगा. तर पहिले मोहरी टाकली तेलामध्ये आणि जिरे, नंतर लसण, टमाटर, कढीपत्ता, लाल मिरची पावडर, साखर, कोथिंबीर चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर ही डाळ टाकून दिली. तर मी डाळ ही हटवून घेतली नाही, असंच टाकून दिले. तर खूप टेस्टी झालं होतं वरण. सगळ्यांनाच आवडलं. तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा आणि आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आमच्या आहोंना खूप आवडलं वरण. मस्तपैकी सगळ्यांनी जेवण केले आणि माझे कपडे राहिले होते. माझी मशीन खराब झाली. तर आज मशीनवाले आले होते दुरुस्त करायला. हाताने धुतले, नंतर पापड्या काढून आले. तर खूप गरमी झाली उन्हामध्ये. खूप ऊन आहे सध्या. भेटूया पुढच्या ब्लॉग